यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. कशा आहात? बऱ्या आहात का तुम्ही? बऱ्या असाल, खुश असाल, आनंदी असाल. तर प्रत्येक महिलांना प्रश्न पडतो की नाश्त्याला काय करायचं. आणि मुलं पालेभाज्या खायला नको म्हणतात, रोज रोजच्या त्याच भाज्या खायला नको म्हणतात. तर आजचा मी नवीन नाश्ता करणार आहे, रव्याचा आणि पालकचा. पालक खायला सुद्धा कोण करतात. माझ्याही घरात तीच परिस्थिती आहे. तर मी माझ्या मुलांसाठी आणि आम्हा दोघांसाठी नाश्ता बनवणार आहे, पालक रवा पास्ता. तर पालक रवा पास्ता असा पालक खाल्ला जात नाही, तर ह्या माध्यमातून तो खाल्ला जातो. तर चला तर आपण पालक रवा पास्त्याला काय काय साहित्य लागते ते बघूया. तर पालक रवा पास्ता बनवण्यासाठी लागणारं साहित्य तुम्हाला दाखवते. हे सेंधव नमक आहे, हे दूध आहे. हा अर्धा कप रवा घेतलाय बघा, तुम्हाला मेजरमेंट दाखवते. हो काही हे 4 लोकांसाठी बनवते मी, म्हणून हा अर्धा कप घेतलाय मी रवा. तर हे 1/4 कप मैदा आहे व्हाईट सॉस बनवण्यासाठी. कॅप्सिकम कापून घेतलाय बघा असं चकत्या. कांदा चिरलेला आहे, चीज, 3 मिरच्या घेतलेत, लसूण, ऑर्गेनो, चिली फ्लेक्स, अमूल बटर आणि पालक. सगळ्यात अगोदर आपल्याला पालक मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. तर आता आपण ह्याची प्युरी करून घेऊया पालक. तर हे मिक्सरला फिरवून घेऊया आपण छानपैकी. तर एक जुडीमधून मी अर्धीच्या बी कमी घेतलाय पालक 4 लोकांसाठी बनवायला. पालक निवडून स्वच्छ धुवून घेतला आणि चिरून घेतला सगळ्यात अगोदर. तर आता आपण ह्याच्यामध्ये ना लसूण टाकूया फिरवतानाच. हो का, जास्त लसूण नाही टाकायचा, फक्त ह्याच्यासाठी वास येण्यापुरता. आणि 2 मिरच्या टाकणार आहे. तुमच्यात लहान मुलं जर असतील तर तुम्ही मिरची टाकू नका, आणि मोठी जर खाणारी असतील तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची टाकू शकता, पण जास्त नाही टाकायची, कमी प्रमाणात टाकायची. तर आता हा लसूण आणि मिरची पण टाकलेली आहे. तर आणखीन आपल्याला परत पण लसूण लागणार आहे. मुलांना कसं असं वेगळं वेगळं खायला आवडतं, आणि त्या माध्यमातून थोडंसं भाज्या पण जातात पोटामध्ये. थोडंसं पाणी टाकलं मी. पालकमध्ये पाणी असतं ऑलरेडी, पण थोडंसं मी टाकलं. एक राहिलं टाकायचं. नमक टाकून घेते. तर इथं मी 1.5 चमचा ह्याच्यामध्ये नमक टाकलेलं आहे. बहुतेक पाण्याची गरज आहे. पुरी तयार आहे पालकाची. पालक हा अतिशय आपल्या शरीराला पौष्टिक आहे, रक्तही वाढवतो, त्याच्यामुळे पालक हे खाणं खूप गरजेचं आहे. तर आता हे आपण फिरवून घेतलेली प्युरी आपण आता ही मोजून घेऊया. तर हे जे मैदा आहे ते कशात तरी आपण वाटीमध्ये काढून घेऊ. त्याला ह्याच्यामध्ये ट्रान्सफर करून घेऊया किती झाली. प्युरी जी आहे आपली वाटून घेतलेली ते आपण मोजून घेऊया किती आहे ती. त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करूया. तर मी गॅस पेटवला आहे, त्याच्याकडे ठेवली. तर आता आपण मोजून टाकूया. आता ही आपली फिरवल्यामुळं ही 1 कप झाली.
आहे तरी पण टाकत आहे. आता हे ह्यातलं सगळं पुसून ह्यात टाकून देते. थोडंसं पाण्याची गरज आहे. तर आता ह्याला आपण पाणी थोडं लागलं. तर आता ह्याला आपण हलवून घेणार आहे. किती छान असा हिरवा रंग आलाय बघा. आता ह्याला उकळी आली ना की आपण त्याच्यामध्ये आपण रवा ऍड करणार आहोत. आता आपल्या ह्याला उकळी यायला लागली. तर आपल्या ह्या पालकाला उकळी आली बघा. तर आता आपण ह्याच्यामध्ये रवा टाकून घेऊया. देताना टाकायचा नाही तर गुठळ्या होते त्या. तर आता आपण ह्याच्यामध्ये रवा टाकून घेतलाय असं चांगलं. त्याला बारीकच रवा घ्या शक्यतो, जाड रवा घेऊ नका. जेणेकरून मग जाड रवा घेतला तर तो शिजला जाणार नाही, म्हणून शक्यतो बारीकच रवा घ्या. मी पण बारीकच रवा घेतला होता. जर रवा असेल तुमच्याकडं तर त्यासाठी पण तुम्हाला सांगते की तुम्ही काय करायचं, जाड रवा असेल तर तो मिक्सर मधून काढायचा. तर आपलं हे ना चांगलं गोळा होईपर्यंत आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे. मी बारीक गॅस करते, गोळा झाला पाहिजे. असं वेगळं जर केलं ना तर खूप घरामध्ये आवडीनं खाल्लं जाते. थोडंसं याला झाकते म्हणजे हे शिजल चांगलं. नंतर आपल्याला स्टीम करायचंच आहे. हे 1-5 मिनिटं ह्याला झाकून घेते. पाच मिनिटानंतर झाकण काढलं आहे. आता याला ना आपण एका ताटलीमध्ये गार करायला ठेवणार आहोत. गॅस बंद करत आहे. आता या ताटलीला तेल लावून घेते. धुवायला लागेल. चिटकू नये म्हणून ह्याला तेल लावून घेते. हो का, ताटाला असं तेल लावून घ्यायचं. तेल लावल्याच्या नंतर हे मी ह्याच्यामध्ये काढून घेते.
गार करण्यासाठी असं पसरून ठेवूया. थोडासा खूप गरम आहे, चटके लागतात हाताला. तर आता हे आपण फॅन खाली गार करायला ठेवूया. हे काय मी म्हणलं तर आता व्हाईट पेपर, काळी मिरी पावडर. तर मी एक पळी तेल टाकलेलं आहे. थोडंसं अजून अर्धा टाकते, ह्याला काही जास्त नाही लागत. 1.5 पळी तेल टाकले. तर आता याच्यामध्ये मी तेल टाकतंय आपलं. त्याच्यातच मी हा लसूण टाकून घेते. आपल्याला लसूण काय लय जास्त हे करायचं नाही. मळून घेते. जास्त लाल होऊ द्यायचा नाही आपल्याला लसूण. तर आपल्याला तेलात परतायचं आहे फक्त लसूण. त्यातच आपल्याला शिमला मिरची आणि कांदा पण टाकायचा आहे. हे नरम होण्यासाठी आपण नमक टाकूया. आपण रव्यामध्ये नमक टाकलंच होतं, त्याच्यामध्ये थोडंसं टाकूया. मीठ करते. आता ह्याच्यामध्ये आपण गाजर टाकून घेऊया. थोडीशी काळी मिरी पावडर टाकून घेऊया. का थोडी काळी मिरी पावडर टाक. आपण परत व्हाईट सॉस मध्ये पण टाकणार आहोत, तर त्यामध्ये थोडीच टाकली मी. याला आपण आता हलवून घेऊ. आता मी गॅस बंद करते. आता आपल्याला ह्याचे पास्ता बनवायचा आहे. त्या मळलेल्या ह्या पिठाचा आपल्याला पास्ता बनवायचा आहे. असे छोटे छोटे हाताला तेल
आता हे रवा आणि पालक आपण शिजवून घेतला होता ना, त्याचा आपल्याला पास्ता बनवायचा आहे. तर आता हाताला तेल लावून घेते आणि हे का असं छोटे छोटे असे हे करायचे पास्ता. ह्याच्यापेक्षा छोटे छोटे करायचे. आणि दुसरा एक पर्याय तुम्हाला सांगते, त्याला तेल लावायला लागेल. पुसून तर आता दुसरे एक ट्रिक दाखवते तुम्हाला. तर हे आहे ना, असं आपल्याला पडदिशी होण्यासाठी हे आपल्याला असं हे करायचंय. छोटे छोटे आपण कट करून घेऊया. बंद केलं का? तर आता याला आपण गोल करून घेऊ. बघितलं? तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये बनवू शकता. मी आता गोलच बनवलेला आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये बनवू शकता. हे आता आपला पास्ता तयार झालेला आहे. तो थोडासा उकडायला ठेवूया. दिसतंय का नाही किती छान असं हिरवगार एकदम. तर आपला पास्ता थोडासा उकडून निघतंय. तोपर्यंत आपण व्हाईट ग्रेव्ही करायला घेऊया. हे गॅस पेटवून घेते. तर आता आपण बटर टाकून घेऊया व्हाईट सॉस बनवण्यासाठी. आता मी बटर टाकलेलं आहे. आपलं बटर मेल्ट होतंय तोपर्यंत आपल्या सॉस करायला थोडंसं जास्त लागतंय बटर. आता याच्यामध्ये आपण मैदा टाकून घेऊया. मैदा चांगला हलवून घ्यायचा, करपू द्यायचं नाही, कारण आपल्याला सॉस बनवायचा आहे. जसं मार्केटमध्ये रेडीमेड मिळतो ना,
त्याच सारखा लागतो. खायला एकदम टेस्टी लागतं आणि आवडीनं सर्वजण खातात. मग वास येतोय का ग? थोडा भाजल्यानं मला वास येत नाही. थोडासा हं? येतो. हा आता आलं. आता दूध होतं. आता आपण ह्यात मध्ये दूध ओतूया. मग अजून पाहिजे मला गुठळ्या होऊ द्यायच्या नाही त्या. खाली 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 खाली. होतं. आपल्याला पातळ व्हाईट सॉस बनवायचा आहे, त्यामुळे अजून दूध टाकायला लागेल. मैदा नसेल तर तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. असं नाही की मैदाच पाहिजे, तुम्ही गव्हाचं पीठ पण घेऊ शकता. तर आता आपलं असं एवढं पातळ सॉस तयार आहे आपला. एवढं असं पाहिजे बस. थोडं अजून टाकू. बरोबर आहे. आता आपण यातमध्ये थोडंसं नमक टाकून घेऊया. अगदी थोडंच टाकते, कारण ह्याच्यामध्ये पण टाकलेलं आहे. ऑरेगॅनो टाकत आहे. चिली फ्लेक्स टाकत आहे. पण आहे मिरची पावडर टाकायची नाही आपल्याला, चिली फ्लेक्स टाकायचे आहे. तर 1 चमचा टाकलेले आहे चिली फ्लेक्स. काळी मिरी पावडर टाकून घेऊया. थोडं चमचा भरायला कमी होतं म्हणून टाकत आहे. 1 चमचा टाकलेला आहे काळी मिरी पावडर. आता आपण ह्याला मिक्स करून घेऊया. सॉस हा घट्ट झाला नाही पाहिजे.
आता ह्याच्यामध्ये हे परतून घेतलेलं हे भाज्या टाकत आहे. घट्ट होतं. थोडं मला असं वाटतंय घट्ट व्हायला लागले. त्यात मध्ये अजून आपल्याला अजून पास्ता पण टाकायचा आहे, तर मी अजून थोडस दूध टाकत आहे आतमध्ये. तर साधारण माझं ना 2 ते 2.5 वाट्या दूध मला वतावं लागलं. तर तुमच्याकडे जेवढे मेंबर आहे त्यानुसार तुम्ही व्हाईट सॉस बनवू शकता. तर आता आपला पास्ता का आपला पास्ता उकडून तयार झालेला आहे. थोडस याला ना आपण गार होऊ देऊया. तोपर्यंत हे गॅस बंद करते. आता बघा हे आपलं गार झालंय का. आता ही पास्ता गार झालाय. तर आता हा पास्ता मी ह्याच्यामध्ये टाकते. तुम्ही हा जरी बनवून ठेवला ना तरी तुम्ही जसा लागेल तसा तुम्ही काढून खाऊ शकता. तर आपला पास्ता तयार आहे. आणि ही आहे बघा, ही ऑनलाईन पार्सली मागवली होती. ही पार्सली पण टाकणार आहे. तर यात टाकते थोडीशी. तर मस्त आपला घरच्या घरी नाही का पालक रवा पास्ता आपला तयार आहे. तर आता हा गरमागरम नाही का आमू टेस्ट करल आणि शशू टेस्ट करल. त्याच्या अगोदर हा बाउल मध्ये घेऊया काढून. तर आपण हेच लागेल, पळी लागेल. त्याला काही जास्त शिजवायची गरज नाही. आता आपण ना बाउल मध्ये घेऊया काढून. तर आपला पालक रवा पास्ता तयार आहे मैत्रिणींनो. खूपच असा डिलिशियस झालेला आहे. खूप छान. गॅस बंद करत आहे. थोडीशी पार्सली टाकूया. तर आपला पालक रवा पास्ता तयार आहे. तुम्ही पण आपल्या कुटुंबाला करून खाऊ घाला. आणि माझा चॅनल आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेलचं बटन दाबा आणि कमेंट करून सांगा की हा तुम्हाला पालक रवा पास्ता कसा वाटला. बाय. जय स्वामी समर्थ. खुश राहा, आनंदी राहा. कांदा ढोबळी कसं झालं सांगा. चांगलं झालं. खाऊन दाखवा. चांगलं झालंय. लक्ष्मी सांगते पास्ता चांगला झालाय. तिला आवडलेला आहे पास्ता. आता अमृताई सांगते आणि शशी सांगते. आणि दूध त्याचा सॉस केला. ह्याला पातळ जे आहे ना त्याला व्हाईट सॉस म्हणजे पांढरा सॉस. ते पण दुधामध्ये बनव.